सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण बघणार आहोत पंचवटी कारंजे येथील हॉटेल भगवती। चला आतमध्ये जाऊन बघूया। निलेश सुरेश कांबळे, हॉटेल भगवतीचे संचालक। आपल्या हॉटेल 1951 पासून सर्व्हिसमध्ये आहे। गेली 73 वर्षापासून आम्ही आपल्या सेवेत रुजू आहोत आणि आपल्याला उत्तम प्रकारे सर्व्हिस देत आहोत। सकाळी आमच्याकडे 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत काळ्या मसाल्याची मिसळ आपण देतो। नंतरून दुपारी 2 नंतरून आपल्याकडे राईस प्लेट, परोठा, भाजी असे जेवणाचे आयटम पण असतात। त्यानंतरून आपल्याकडे उपवासासाठी सोमवार, गुरुवार आणि शनिवार फराळी मिसळ आणि साबुदाणा खिचडी हे सुद्धा आपण सर्व करतो। त्याचप्रमाणे आपल्याकडे चहा देखील उत्तम प्रकारे म्हणजे गिरायकांचा भरपूर रिस्पॉन्स आहे। पूर्ण नाशिकमध्ये आपल्या चहाला भरपूर डिमांड आहे। एकदा येऊन तुम्ही नक्की टेस्ट आणि ट्राय करून बघा। ॲड्रेस काय भगवती हॉटेल? भगवती हॉटेल हे आपलं पंचवटी कारंजावरती आहे। चाय नाश्ता कसे वाटतो? जेव्हा पण आम्ही पंचवटी कारंजाला नक्कीच भगवतीचा चहा आणि नाश्ता करायला येतो। तर तुम्ही पण पंचवटी कारंजाला या आणि भगवतीला येऊन नाश्ता आणि चहाचा आस्वाद। पंचवटीतलं हे जे भगवती स्नॅक्स सेंटर आहे, इथली काळ्या मसाल्याची जी मिसळ आहे ती अतिशय अप्रतिम आहे। सकाळी कोणी आलं काळ्या मसाल्याची मिसळ खायची, त्यानंतर 12 तास 14 तास इथं जो चहा मिळतो तो अतिशय अप्रतिम असा चहा असतो, मन तृप्त होऊन जातं। सर्वात महत्त्वाचं आता थंडीचं सीझन आहे, इथले डिंकाचे लाडू पण अप्रतिम आहे। काजू बदाम म्हणजे स्वतः इथं इथले कामगार आहे, ट्रेन कामगार, ते डिंकाचा लाडू बनवतात। तुम्ही डिंकाचा लाडू बघू शकता, काजू बदाम ड्रायफ्रूट जेनिक आहे हॉटेल। आणि एक प्रसन्नता वाटते इथे बसल्यावर, मित्र भेटतात, गप्पा गोष्टी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचारांची देवाणघेवाण चहा बरोबर होते। कढी भेट अप्रतिम आहे। कधी इथे आले तर दोघांचा आस्वाद नक्की होता अप्रतिम। ही 70 ते 80 वर्षापासून प्रसिद्ध आहे। आमचे वडील पण यायचे पहिले इथं खायला। आम्ही पंचवटीतले स्थानिक आहोत। आम्ही दर रविवारी इथे मिसळ खाण्यासाठी येतो। खूप अप्रतिम होता चहा। पहिल्यांदा जातो मी चहा प्यायला। नेहमी मित्र माझे येत राहतात चहा प्यायला, पण इकडे येतात लांबून येतात बरं का। आम्ही अजून 3-4 किलोमीटर लांब राहतो, तरी हे इकडून इकडे चहा प्यायला येतात। आजूबाजूला खूप चहाचे दुकानं तरी इकडे येतात, कारण की स्पेशल त्यांना चांगला वाटतो। नाशिक म्हटलं की मिसळ करता खूपच फेमस आहे आणि नाशिकमध्ये तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ मिळतात आणि अशीच एक आपण वेगळी मिसळ ट्राय करणार आहोत तिथे, ती म्हणजे फराळी मिसळ। आणि फराळी मिसळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे भगवती हॉटेल। चला तेथील फराळी मिसळ ट्राय करूया। मिक्स करून घेऊया, त्याच्यासोबत मस्त लिंबू पिळून घेऊया आणि लिंबू पिळलं तर फराळी मिसळ एकदम मस्त लागणार आहे। सोबत दिले मस्त चटणी आणि दही वाटी, ते पण आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स केले की अजून मस्त फराळी मिसळला टेस्ट येणार। तुम्हाला काही सेकंद सांगतो इथली फराळी मिसळ कशी लागली। इथली मिसळ तर अप्रतिम आहे ना। आता आपण रेग्युलर मिसळ ट्राय करूया। रेग्युलर मिसळ सोबत दिलं आहे मस्त पापड आणि गरमागरम 2 पाव आणि सोबत दिलं इकडे कांदा लिंबू आणि डिशमध्ये तुम्ही बघू शकतात भरभरून अशी मटकी दिली आणि मटकी आता प्लेटमध्ये टाकून आपण मिक्स करून भगवती मिसळचा स्वाद घेऊया। तरीवाला रस्सा, मिसळ सोबत मस्त गरमागरम 2 पाव दिलेले, एकदम छान आहे। आणि इकडे आपण आता मस्त कांदा लिंबू त्याच्यावरती टाकून घेऊया आणि मिक्स करूया। लिंबू पिळून घेऊया, मिसळवरती दही टाकून घेऊया, अजून मस्त मिसळची चव येते आणि जास्त ॲसिडिटी पण होत नाही। भगवती मिसळ एकदम मस्त आहे, काळ्या मसाल्यातली मिसळ आहे, मला तर खूपच आवडली। आता आपण पावासोबत इथली मिसळ ट्राय करूया।
मला तर येथील मिसळ खूपच आवडली आणि आपण इथलं स्पेशली चाय ट्राय करूया. गरमागरम स्पेशली चाय खूपच फेमस आहे पंचवटी कारंजावर. चला इथला चायचा स्वाद घेऊया कसा लागतो तो. मला चाय पिऊन ते एकदम फ्रेश वाटलं. इथे तुम्ही वेगवेगळे नाश्त्याचे प्रकार ट्राय करू शकता. वडा रस्सा आहे, मिसळ आहे, फराळी मिसळ आहे, तसेच इथे शेव रस्सा आहे. आणि मित्रांनो तसेच अशोक बस्ती यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला पण माझ्यासारखा मस्त छान स्वाद घ्यायचा असला तर भगवती हॉटेलचा ॲड्रेस आहे पंचवटी कारंजा नियर सायंतारा हॉटेल नाशिक. हाऊस जे आहे ते चहासाठी अगदी उत्तम आणि चांगलं आहे. त्याची चव जी आहे ती अप्रतिम आहे. त्यामुळे भगवती तुम्ही काय बोलणार, कसे वाटते? भगवती हॉटेल हे पंचवटीमध्ये नामांकित आहे, खूप जुनं आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही त्यांची तिसरी पिढी आहे भगवती हॉटेलमध्ये. आम्ही लहानपणापासून इथे चहा घेतो. मिसळमध्येही त्यांची क्वालिटी अप्रतिम आहे, एकदम सुंदर क्वालिटीची मिसळ आहे. आणि चहामध्ये विशेष म्हणजे असं आहे का त्यांची पूर्ण कप चहा जरी पिलो आपण तर कधी ॲसिडिटीचा त्रास झालेला नाही. म्हणून आम्ही सर्वात पहिले प्राधान्य फक्त भगवती चहा आणि मिसळलाच देतो. हमारा काम है पीयूपी का. मैं आपके नासिक में घूमता हूँ मगर ऐसा चाय कहीं नहीं है पूरे नासिक में. आम्ही भगवती हॉटेलचे एकदम जुने गिराईक आहे. आम्ही इथे कधी 12 ते 13 वर्षापासून येतो. आम्ही सर्व रिक्षा चालक आहे. आम्ही सकाळचा चहा, दुपारचा चहा आणि संध्याकाळचा चहा इथेच घेतो. आणि प्रत्येकाप्रमाणे चालणारं हॉटेल आहे. सकाळचा नाश्ता, दुपारी जेवणाचं जेवण आणि संध्याकाळी कंप्लीट टायमिंग टू टायमिंग हॉटेल बंद होतं. त्याची क्वालिटी एकदम